एक जिल्हा एक पक्ष पण अध्यक्ष तब्बल 3. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर काँग्रेसमध्ये असं काही घडलंय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीहून थेट अशी ऑर्डर सुटली आहे ज्यामुळे विरोधक तर सोडाच, पण स्वतः काँग्रेसचे कार्यकर्ते देखील चक्रावून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जागा वाटप आणि बंडाळीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. सामान्यतः कोणत्याही जिल्ह्यात पक्षाचा एकच जिल्हाध्यक्ष असतो, पण अहिल्यानगरमध्ये काँग्रेसने एकाच वेळी तीन तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करून सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिलाय. परंतु आता अशा प्रकारे काँग्रेसने अहिल्यानगर जिल्ह्यात 3 अध्यक्ष देण्यामागे नेमकी काय रणनीती आहे, अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेला हा निर्णय मास्टर स्ट्रोक प्लॅन आहे, पक्षातील अंतर्गत वादाचा परिणाम आणि या 3 अंकांच्या मागे नेमकं कोणतं राजकीय गणित लपलंय. तर चला सर्व काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहेत मेहुल मराठे. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. हा राज्यातील असा एकमेव जिल्हा आहे ज्याचा सीमारेषा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशा सर्व भागांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्याला तब्बल 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. आता जर अहिल्यानगर जिल्ह्यातील याच भौगोलिक विस्ताराचा विचार केला तर गोष्ट समजते की जिल्ह्यात सुनियोजित पद्धतीने कारभार पाहण्यासाठी विभाजन करणे आवश्यक आहे. याच कारणाने प्रशासकीय सोयीसाठी अनेक सरकारी कार्यालयांचे जिल्ह्यात विभाजन करण्यात आले आहे. पण आता प्रशासकीय यंत्रणेप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी आता याच रणनीतीचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सर्वात प्रथम भाजप पक्षाकडून या रणनीतीचा अवलंब केला गेला. त्यानुसार भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 3 ते 4 जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात भाजपला अगदी प्रभावीपणे आपली पकड ठेवणे शक्य होते. नंतरच्या काळात अगदी भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी देखील 3 ते 4 जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व पक्षांनी जिल्ह्यातील प्रत्येकी 3 ते 4 तालुक्यांसाठी एक जिल्हाध्यक्ष असे एकूण 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. जेव्हा सर्वच पक्ष या रणनीतीचा अवलंब करत असतील तर काँग्रेस कसे काय मागे राहील. अखेर काँग्रेसने देखील जिल्ह्यात आपले 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. आता यानुसार अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदी दीप चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर, त्याचप्रमाणे दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर उत्तरमध्ये श्रीरामपूर, अहिल्यानगर दक्षिणमध्ये कर्जत या ठिकाणी प्रमुख केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. दीप चव्हाण याआधी देखील शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे सचिन गुजर यांच्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभारी पद होते. परंतु आता काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी ही नवीन नियुक्ती जाहीर केली आहे. आता यानुसार नगर जिल्ह्यात शहरसाठी 1 आणि ग्रामीणसाठी 2 अशा 3 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी नियुक्त करण्यात आलेले किरण पाटील हे यापूर्वी कर्जतचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्त करण्यात आलेले 3 जण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेत बदल घडवण्यासाठी संघटन सूजन अभियान जाहीर केले होते. त्यावेळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पक्ष निरीक्षक आणि ओडिशाचे माजी मंत्री यांनी संघटनेला नवीन चेहरा देण्यासाठी फेरबदल जाहीर केले होते. मात्र आता प्रत्यक्षात असे घडलेले नाही, कारण किरण पाटील वगळता दीप चव्हाण आणि सचिन गुजर यांची जिल्हाध्यक्ष पदावर परत एकदा नियुक्ती झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. परंतु सचिन गुजर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता प्राप्त केली. मित्रांनो, एकीकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचा फार मोठा प्रभाव होता. मात्र 2014 पासून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना विस्कळीत झाली आहे. तिला आतापर्यंत पूर्वीसारखी स्थिती प्राप्त झालेली नाही. दीप चव्हाण हे 2014 ते 2019 दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष होते.
अहिल्यानगर जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन बडगुजर यांना ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली होती. आता नवीन नियुक्त या दोघांना कायम ठेवण्यात आले असून फक्त किरण पाटील हे एक नवीन नाव देखील आता यामध्ये समाविष्ट झाले आहे. सचिन गुजर यांच्या श्रीरामपूर तालुक्यावर मोठा प्रभाव मानला जातो. म्हणूनच या क्षेत्रातील पक्षाची संघटन शक्ती मजबूत करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील राजकारणात बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील असा सामना नेहमीच पाहायला मिळतो. याच कारणाने जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि भाजप समोर एक मोठे संघटनात्मक आवाहन निर्माण करण्यासाठी आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या रणनीतीने ही नियुक्ती झाल्याचे समजते आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्ती काँग्रेसच्या रणनीतीचा मास्टरस्ट्रोक ठरेल की फक्त एक फ्लॉप आयडिया? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.